बागायतदार, ओ बागायतदार, ओ बागायतदार. काय रे? काही शेती कामं बिमं मिळतील का? अरे तू कंडक्टर आहे ना. अरे पण आता सध्या फार उपासमारीची वेळ आली. कशामुळं? पगार नाही, पाणी नाही, काय नाही. अरे पण तुला शेतीची कामं जमणार आहेत का? काय तुम्ही सांगताल ते असाल ती कामं करेल. मला कामाची गरज आहे. वाटल्यास तुमच्या इतरांच्या गाड्यांपेक्षा 2 रुपये रोज मला कमी द्या. तुमच्या पाया पडतो, पण मला काम द्या बागायतदार. अरे तू कधी शेतीत काम केलं नाही, तुला शेतीची कामं जमणार आहे का? आणि तुला कामाला जरी ठेवलं तरी बाकीच्या गाड्यांबरोबर तुझी पात भिडणार नाही. ते तुझ्यामुळे ते काम चुकारपणा करणार. माझं नुकसान कशाला करून घेऊ मी? अहो मला कामाची अत्यंत गरज आहे. काम नाही तर दाम नाही, दाम नाही तर खायला नाही. त्यामुळं कामाची गरज आहे. पैसा पाणी घरात उपासमारीची वेळ आली. तुमच्या पाया पडतो, पण मला काम द्यावं. अरे तुला सांगितलेलं कळत नाहीये का? माझ्याकडे नाहीये तुझ्याकरता काही काम. नको टाइमपास करू, जा इथून. असं नका करू बागायतदार. गरीबाला भीक घाला. जा इथून. हे पहा साहेब, हे जो आपल्याला दिसतंय ना, पूर्ण ह्या रोडपासून तर इकडं पलीकडं ह्या रोडपर्यंत पूर्ण 22 एकरचं क्षेत्र आहे. तर हे 22 एकरचं क्षेत्र विकायला आहे आणि आपण हेच क्षेत्र आपल्या संस्थेसाठी पाहायला आलेलो आहे. तर मला असं वाटतंय आजूबाजूची लोक माझ्या ओळखीचे आहेत, तर तुम्ही ह्या क्षेत्राचा विचार करावा, जेणेकरून भविष्यात आपल्या संस्थेला पण कामाला येईल. म्हणून आज तुम्हाला मुद्दामून मी इकडं आणलंय. तर चला आपण एकदा पूर्ण फेरफटका मारून पूर्ण क्षेत्र पाहून घेऊ. अरे समीर, हे काय करतोय तू? इकडे कोण? इकडं घरी शोधा गेलो. घरी बोलले की तो नावनाच येते गेलो. नावना तुझा फोन बंद. शोधत आलो तुझं इकडं चाललो होतो. तू दिसला इथं. काय करतोय तू नेमकं? काय चाललंय तुझं? अरे आता काय करणार बाबा, घरी जर सांगितलं हे काम करायला जातोय तर त्यांना लय वाईट वाटेल. म्हणून इकडं आलोय आणि हेच काम करत राहतोय. काय करणार? बरं ते जाऊ दे, तू इकडं कुठं? अरे चाललो होतो इकडनं, तू नाही भेटला. फोन पण बंद तुझा. म्हटलं जाऊ आता इकडनं असंच. तर तू दिसला मला तर धक्काच बसला यार. तू काय चाललंय? काय बरं आहे का? अरे आता काय करणार, तुला माहिती आहे ना आपली अवस्था काय झाली आणि काय चाललंय ते. आता करावं लागतंय. मग गणेश कसा काय, बरा आहेस ना? इकडे कसा काय? बरं चल ये इकडे. शोधत हो काय? बरं चल ये इथं बसूया सावलीला. मग बरं काय म्हणतोस, कसं काय, बरं आहे ना? काय तर बरं बाबा आहे ते बरंच म्हणायचं. तर काय करायचं? आणि वहिनी वगैरे कशा आहेत? काय सांगायचं तुला? सगळी तारमळ झाली. सगळ्या खर्च पाण्याची तारमळ. सगळी जुई वहिनी सोडून मला गेली बाबा माझ्या. काय सांगतो? अरे काय सांगतोस काय? अरे कधी, कशामुळं? हे बाकी काय दुसरं? अरे काय झाले, काल बँकवाले घरी आलते. उसनवारे ते लोक सकाळी चक्कर मारून गेली. सारखा पगार लावलाय, पैसे द्या पैसे द्या. तर तुला तर माहिती 5 महिने झाले आपण पगारच नाही, पैसे द्यावर. आणि ही परिस्थिती पाहून ती काय बोलते की म्हणते आता काय तुमचे काय हे चालू होईना असं वाटत नाही, सर्व्हिस वगैरे किंवा पैसे काय कुठनं येतील असं काही दिसत नाही. माझी मी सोय करते, माझी मी माहेरी जाते. म्हणजे का सकाळी कसंच ऐकलं नाही, बिचारीने उराकलं निघून गेली पहिल्याच दिवशी. काय झालं? काय बोललेच नाही का तू? समजावण्याचा तरी प्रयत्न करायचा होता ना. व्याकुळ झालो समजून काय समजवणार. तिचं काय चुकलं रे? आता 8 दिवस झाले किराणा नाही घरात. हे नाही ते नाही सारखं. कुठून पैसे तर कोणाला आणायचे? काय करायचं? अरे रे 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 वाईट झालं रे. पण बहिणीने असं नव्हतं करायला लागत, लगेच नव्हतं जायला लागत निघून. आता झालंच होतं ना सर्व व्यवस्थित होईल सुरळीत. आता सांगितलंय त्यांनी जरा पुढं. लोक घरी यायला लागल्यामुळे ती आणखीन वाईट आली. बरं समीर, इथं नवनाथचं घर जवळच येत ना. आपण नवनाथकडे जायचंय का? अरे काय सांगतोस? नवनाथचं पण घर जवळच आहे का? बरं चालेल, चल जाऊन येऊया आपण. पण मी एका अटीवर येईन बाबा. आपल्या मित्रांना
किंवा कुणालाही काही सांगू नको, माझ्या घरच्यांना पण, का मी हे इथे उकिरडा चाळायचं वगैरे काम करतोय म्हणून, कारण त्यांना लय वाईट वाटेल रे. आणि चल आलायच इथं जवळच आहे तर नवनाथची पण गाठ घेऊन येऊया आपण. अरे समीर, काम करायला कसली लाज आली यार. अरे गणेश, तसं नाही बाबा, तुला माहिती आहे आपल्यावर वेळच अशी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये या आपली पाहुणी रावळी अरे हसत्यात रे आपल्याला बघून. आणि तुला माहिती आहे भावकी बिवकी बाजूची कशीच असतात, फक्त तोंडावर तेवढी गोड बोलतात पण पाठीमागे ना हसत्यात रे, म्हणून ही वेळ आली आपल्यावरती, नाही तर बाकी काही प्रॉब्लेम नाही. ते तर आहेच. अरे आता सर्वांचीच परिस्थिती सारखी झालेली आहे. आता काय तुझं काय माझं काय सगळ्यांचं ते झालं. आपण असं करू, आता नवनाथचा मी फोन लावतो सकाळपासून पण त्याचाही फोन लागत नाही यार, तो पण शो जॉब सांगते. आपण आता आलो इथं जवळ तर त्याच्या घरी पण त्याला भेटून जाऊ. चालेल ना, मग काय जाऊया, आता आहेच जवळ तर आलोय तर जाऊया, चालतंय, भेटून ठीक पण येऊया आपण. चला जाऊया. हे काय इथं घरी इथं राहतो काय ना. नवनाथ, ए नवनाथ, ते नाही येत घरात, सकाळपासून बाहेर गेले, कुठे गेले नाही माहिती. सांगितलं नाही का? नाही. बरोबर, ठीक. बरं चला आपण तिकडं पुढे इथं शेजारी जवळपास कुठं आहे का पाहू ठेव. हा चालेल ना, चला चला बघूया, भेटला तर भेटून पण जाऊया आल्याच हरशी. हे देवा, काय दिवस आणले तो माझ्यावरती. कुणी काम देईना, कोणाला 4 रुपये मागितले कुणी 4 रुपये देईना. काय दिवस आलेत काही कळाना सुद्धा. आजच्यावरून घरात अन्नाचा कण शिजला नाही. कुणी उधार पाधार किराणा देईना. 4-5 महिने झाले त्याची उधारी थकली, तो तरी कसा देणार बिचारा. त्यापेक्षा आता जगण्यात काय अर्थच राहिलेला नाही. बा, मला माफ कर, मी तुझी स्वप्न पुरी करू शकत नाही. तू तुझ्या मम्मीला जास्त त्रास देऊ नको. मला आता कंटाळा आलाय जगायचा यावर. मी गेल्यानंतर तरी तुम्हाला पाहुणे रावळे गावकरी नातेवाईक जो काही दुखावटा देतील त्या दुखावट्यावरती तुम्ही तुमचं जीवन जगा. आता मी माझा जीवनाचा प्रवास संपवणार आहे. बाळा, माझ्या जाण्याने तुमचे उपहार संपणार आहे, त्यामुळं मी तुम्हाला सोडून जात आहे. ते तर पाहते तो नवनाथ आहे मला वाटतं रे. अरे मला पण तोच वाटतोय, पण तो रस्सी अडकावली आणि तो काय करतोय रे. अरे तो का फाशी बिशी घेतोय का काय? अहो तिकडे लोक ओरडण्याचा कसला आवाज येतोय. अहो तिकडे कोणतरी फाशी घेते. काय करतोस तू? काय डोक्याला मग लागली काय काय? कळलं का नाही? तू हा? फाशी घ्यायला निघाला? काय झालं? काय एवढा जीव तुझा वर आलाय? हा? काय प्रॉब्लेम झाला तुझा? काय करू मग मी जगून आता? संपलं सगळं. काय संपलंय? काय संपलंय अजून? काही नाही संपलेलं. काय संपलंय काम सांग. नाही, दाम नाही, बायका पोरं उपाशी मेले तर. अरे तुझ्यावर जगण्यावर वेळ आहे का? मी पण तुझ्या सारखेच आहे ना. हा, तुला कळत नाही का तू काय करतोय? बाकीच्यांनी काय करायचं? मागच्यांचा तरी विचार करायचा थोडा. अरे ते गणेशची सुद्धा तीच अवस्था झालेली आहे, मग त्यांनी पण तेच करायला पाहिजे का? सांग ना, मी पण काय काम करतो हे पण बघतोयस ना. जगण्यात मजाच वाटत नाही आता. मी महिन्याला भरलं. नाही अजिबात असं नाही करायचं. आपण काय सगळं सुरळीत होईल. काय सगळं? तू वेड्यासारखा करत जाऊ नको. आणि फाशी बिशीचा विचार आहे ना मनातून काढून टाकायचा आपल्याला. कळलं का? अरे बाबा, हे असं नाही करायचं आपल्याला. तुला कळतंय का नाही काही जरा काय काय हो गोष्टी? हे काय करताय? स्वतःचं जीवन संपवताय. जीवन हे किती सुंदर आहे. चांगलं जगलं पाहिजे ते. सांगा, तुम्हीच सांगा साहेब जरा यांना. कोणाचं ऐकतच नाही. ऐकतच नाही बाबा काही.
तुला काय संबंध आहे मध्ये बोलायचा? कोण आहे? मी तुला ओळखीत नाही. आमची काय परिस्थिती आहे तुला माहिती आहे का बाबा? हो, तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही कोण आहेत हे मला सांगा. मला वाटतंय आपण बसून यावर सविस्तर बोलूया. नवनाथ चल बाबा बस इथं. मी महाराष्ट्र संघाचा अध्यक्ष आहे आणि इकडे आपलं जमिनीच्या सौद्यासाठी आलो होतो. तुमची सर्व हकीकत मला सांगा. मी होईल तेवढी तुम्हाला मदत करेन. साहेब, आत्तापर्यंत आम्हाला कुणीच काहीच मदत केलेली नाही. ती साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही. तुम्ही आमची काय मदत करणार? तुम्ही तुमची हकीकत व्यवस्थित सांगा. मी नक्कीच तुमची मदत करेल. आमची संघटना ही खूप मोठी आहे. ऐका मग साहेब, आमची ही एक एस.टी. महामंडळामध्ये मोडते. तिचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची एक आमची मागणी आहे. अहो, एस.टी. वर तर लिहिलेले असते महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळ म्हणून. हो, लिहिलेले आहे. पण आम्ही राज्य सरकारचे कर्मचारी नसून एस.टी. महामंडळाचे कर्मचारी आहोत. काय सांगता? आम्हाला सर्वांना तर वाटतं तुम्ही राज्य सरकारचे कर्मचारी आहात. हेच अजून लोकांना नीट माहीत नाही. यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये एसटीचे विलिनीकरण व्हावे म्हणून आम्ही शांततेने आणि कायदेशीर मार्गे हा लढा चालू केला. आणि हे सर्व चालू असताना आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आमच्या 25 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून ते शहीद झालेत. आणि एवढं सर्व होऊनही सरकारला अजून जाग आलेली नाही म्हणून मी 8 नोव्हेंबर 2021ला दुखावटा पाळून कामावर न जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यात आजपर्यंत 90 ते 95 लोकांनी आत्महत्या केल्या. त्यात काहींनी सरकारच्या नावाने चिठ्ठ्या लिहून आपलं जीवन संपवले. काय सांगता? हे तर भयंकरच ऐकतोय मी. मग या आत्महत्याच्या बातम्या आम्हाला कधी समजल्याच नाहीत. कशा समजतील साहेब? पत्रकारांनी सुद्धा आमच्या बातम्या दिल्या नाहीत. काही पत्रकारांनी थोडेफार लिहिले. काही पत्रकारांनी लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये संभ्रम होईन अशा बातम्या लिहून आमचीच दिशाभूल करून टाकली. त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं होतं पत्रकार तरी आमच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवतील, पण त्यांच्या त्या बातम्यांमध्ये ती तीव्रता कधीच दिसली नाही. आणि जशी तीव्रता करोनाच्या बातम्या प्रसिद्ध करताना जी होती तशी जर असती ना तर आम्हाला न्याय कधीच मिळाला असता. कोरोना काळात इतरांचं अत्यावश्यक सेवा म्हणून आम्ही सुद्धा काम केले साहेब. परराज्यातील लोकांना स्वग्राही जाण्यासाठी ज्या गाड्या पाठवल्या त्या एस.टीच्याच होत्या. त्या गाड्यांवरही आमचेच कर्मचारी होते. तर काहींनी ॲम्ब्युलन्सवरही चालक म्हणून काम केले. एवढ्या मोठ्या महामारीत आम्ही काम केले, पण त्याचा भत्ताही आम्हाला दिला नाही. अहो हेच काय, करोना काळात कोविडने मरण पावलेल्या एकाही कर्मचाऱ्याला निधी सुद्धा नाही. अहो, कोविड योद्धा म्हणून काम करत असताना कोणाचे निधन झाले तर 50 लाख रुपये सरकारने त्याच्यासाठी तरतूद केली होती ना. अहो आमच्या कर्मचाऱ्यांना 50 लाख काही मिळाले नाहीत, कारण महामंडळाचे कर्मचारी आहोत, सरकारचे नाही. अहो त्यामुळे तर आम्ही एस.टीचे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण व्हावं म्हणून हा लढा उभारला होता, पण यात आमची कुणीच दखल घेतली नाही. साहेब, आत्तापर्यंत आमच्या एस.टी खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एवढी सर्व्हिस दिली. याच्यात आत्तापर्यंत एकाही महिलेशी गैरवर्तन केल्याची कुठेही तक्रार नाही. साहेब, आपल्या समाजाच्या आया बहिणी रात्रीच्या वेळी सुद्धा आमच्याबरोबर बिनधास्त प्रवास करत होत्या. आणि आता तुमच्या घरातील कुठलीही महिला खाजगी वाहनाने तुम्ही प्रवासाला पाठवा आणि तुम्हाला त्याची काळजी लागते की नाही हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. साहेब, शाळेतील मुलांना सुद्धा आम्ही आमच्या मुलांप्रमाणे वागणूक देत होतो, पण यांना सुद्धा काही घेणं देणं राहिलेलं नाही. साहेब, याच एस.टीमध्ये विधानसभा सदस्य, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग व्यक्ती यांच्यासाठी राखीव सीटा ठेवलेल्या आहेत. यांनी सर्वांनी याच्यावर बसून सर्वांनी प्रवास केलेला, पण यापैकी कुणीही आमच्यासाठी प्रयत्न केलेला आम्ही पाहिलेलं नाहीये. अहो साहेब, 120 कर्मचारी शहीद होणं ही काही सामान्य गोष्ट नाहीये. तुमचं हे सर्व ऐकून मी तुमची नक्कीच मदत करेल, पण आता मला तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे द्या. हो बोला ना साहेब. मला एक सांगा, आता जे तुमचं चालू आहे तो संप आहे का? अहो साहेब, आमचे जे काही कर्मचारी एका पाठोपाठ एक शहीद होत आहेत त्यांच्यासाठी हा दुखावटा आहे, हा संप नाही. हे जे काही चाललंय हे सर्व कायदेशीर मार्गाने चाललं आहे. याला जवळपास 4.5 महिने झाले आहेत. आम्ही कुणीही कामावर नाही. मग मला आता ज्या एसट्या रस्त्यावरती दिसतात त्यावर कुठले कामगार आहेत? अहो त्यातील काही जण कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत, त्यांना तर काही अनुभव पण नाहीये. काहींकडनं अपघात सुद्धा झालेले आहेत आणि त्यातील काही जण आमचेच आहेत, पण त्यांना काहीतरी लालूच दिसल्यामुळे ना ते कामावर जात आहेत.
ते काही जणच आहेत आणि त्यांना 120 जण कामगार जे आपले शहीद झालेले आहेत त्यांचं काही घेणं देणं नाहीये. यात सर्व पदावरचे कामगार सहभागी आहेत का? यात 25,000 अधिकारी सहभागी नाहीयेत. जे सहभागी आहेत ते 1 लाख कर्मचारी आहेत. आता तुमची केस कोर्टात आहे, तर त्याविषयी सांगा. न्यायालयाने सरकारला अहवाल सादर करायला सांगितला होता. सरकारने त्यात पळवाट काढून 2 वेळा तारीख वाढवून घेतली. मग आता पुढे काय? साधारण 5 एप्रिलला अंतिम अहवाल येईल असं आम्हाला वाटते. जर त्यामध्ये तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे काय? साहेब, पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही इकडे याल ना तेव्हा आमच्यापैकी कुणीही तुम्हाला जिवंत दिसणार नाही. असं नका बोलू. मी तुमचे सर्व म्हणणे जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन आणि तुमची ही परिस्थिती पाहून सरकारही तुमच्या सर्व मागण्या मान्य करेल अशी मला खात्री आहे. साहेब, तुम्ही म्हणताय असंच झालं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांनी माझा जीव वाचवला आहे. हे सर्व तुमचं बोलणं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यातला माझा आत्महत्या करण्याचा विचारच निघून गेलाय. आपण सरकारची बाजू ऐकून घेतली पाहिजे. हे सर्व करायला त्यांना काही तांत्रिक अडचणी येत असतील. हे असं असलं तरी त्यांनी फार उशीर लावलाय हेही आपल्याला माहिती आहे. आणि आपले जे 120 कर्मचारी शहीद झाले ते ऐकून अक्षरशः अंगावरती काटा येतोय. अहो, सरकार म्हणजे आपल्यासारखीच माणसं आहेत तिथे आणि आपणच आपल्या भल्यासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे याची जाणीव तर आहेच त्यांना. पण इथून पुढे तुम्ही खचून न जाता आत्महत्येचा कुठलाही विचार तुमच्या डोक्यात आणू नका. पण तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, पण सरकारने पण आमची बाजू लक्षात घ्यायला पाहिजे. अशीच आमची मागणी आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एक चांगले व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातून एक चांगला निर्णय येईल याची मला खात्री आहे. आपल्या सरकारवर विश्वास ठेवा. जर कोणत्याही कर्मचाऱ्याचे निलंबन झाले असेल तर या प्रक्रियेत त्यांनाही कामावर घेतले जाईल. साहेब, तुम्ही जे असं म्हणताय तसं जर झालं तर खरंच एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल.